नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या चांगल्या यशस्वी प्रयोगांची दखल आपण आपल्या ह्या जनता दरबारामधून नित्य घेत असतो. या माहितीचा उपयोग आम्हाला प्रचंड प्रमाणात होतो आहे असा अभिप्राय आपल्याकडून मिळतो आहे. कुठेतरी सकारात्मक चांगल्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आणि हे जे प्रयोगकर्ते आहेत त्यांना कुठेतरी एक आत्मबळ किंवा पाठबळ द्यायचं हेही त्याच्यामधून आमचा उद्देश होता आणि हा उद्देश आता सफल होऊ लागलेला आहे याचा खचितच आम्हाला खूप आनंद आहे. त्यासाठी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण जनता दरबारामध्ये दाखल व्हा. निरनिराळे चांगले प्रयोग असतील तर त्याची माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. मंडळी, सध्या जनता दरबार हे आपण एक विश्वासार्ह व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण जनता दरबार बघणं हेही तितकंच आवश्यक आहे आणि त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारातला आपला आजचा विषयही खूप वेगळा आहे. सुरक्षा कवचाविषयीचा आहे. असं होतं मंडळी, एखाद्या नांत्या कुटुंबावरती दुर्दैवाची कुऱ्हाड कोसळते. तिथला कधी कधी करता हरपतो. जगण्यातलं सगळं सत्वच निघून जातं. पण अशा वेळीही आधार मिळतो. त्या आधाराविषयीचा आजचा हा जनता दरबार आहे. चंद्रमौळी झोपडीतच आम्ही दोघांनी आमचा संसार मांडला. गाडगी मडकी चुलाणं आणि साधी छोटी आमची स्वप्न. रात्रंदिवस काबाड कष्ट मेहनत. सोबतीला आमच्या साऱ्यांचाच सहवास. या आमच्या झोपडीतच आमचा संसार फुलला. घर भरलं, सुख वाढलं, मेहनतही वाढली. आणि अचानक एक दिवस माझा धनी कायमचा सोडून गेला. माझ्यावर आभाळ कोसळलं. मला 3 मुली आहेत. माझे मिस्टर वारल्यात आणि माझी एकदम कठीण परिस्थिती आहे आणि त्यातून मी जीवन जगत आहे. आणि त्याशिवाय मला असं हे काय म्हणजे मदत वगैरे काही सुद्धा मिळत नाही आणि माझ्या कष्टातून त्यासने मी जगवत आहे. आता आमचं जगणंच थांबलंय. जमीन नाही, जिमला नाही, नोकरी नाही, चाकरी नाही, काय नाही. कसं जगायचं या साऱ्यांनी? शिक्षण नाही, पैसा नाही, जमीन नाही, नोकरी व्यवसाय नाही. गावागावात जाऊन पाहिलं तर हे चित्र ठाई ठाई दिसतं. ही सुद्धा सारी आपल्यासारखीच माणसं आहेत. म्हणूनच ह्यांच्या भल्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं गोरगरिबांचं काम झालं पाहिजे अशा पद्धतीनं हे खातं मी घेतल्यानंतर मी प्रयत्न सुरू केले आणि म्हणून मला मनापासूनचा आनंद आहे की या सगळ्या विभागामध्ये हे खातं हे गोरगरिबांचं आहे, कल्याणाचं खातं आहे. अशा प्रकारचे निर्णय आपण घेण्यामध्ये यशस्वी झालो. आम आदमी योजना ही केंद्र सरकारची एक क्रांतिकारक योजना आपण आणलेली आहे. 100 रुपये राज्य शासनाचे, 100 रुपये केंद्र सरकारचे, 200 रुपये जर आपण खातेदार. पहिल्यांदा ही योजना भूमिहीन शेतमजुरासाठी राबवली जात होती. याला लाभार्थी मिळत नव्हते. महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की हे राज्य पुढे आलं आणि 5 एकर जिरायत जमीन खाली असलेला माणूस आणि 2.5 एकर बागायतच्या आत असलेला माणूस आपण खातेदार निवडला. 18 ते 60 वर्षापर्यंत त्याचा इन्शुरन्स 200 रुपये पर्यंत उतरवला जाईल. राज्य शासन 100 रुपये देईल, 100 रुपये केंद्र सरकार देईल. जर त्याला नैसर्गिक मृत्यू आला, ही तर योजना कुठेही देशामध्ये नाही, ही पहिल्यांदा या आम आदमी योजनामध्ये सुरू झालेली आहे. त्याला नैसर्गिक मृत्यू आला, तो कशाने मृत्यू होऊ दे, त्याला 30,000 रुपये ही LIC देईल. ही योजना LIC राबवणार आहे. देशातील सर्वात विश्वसनीय ही इन्शुरन्स कंपनी आहे की ज्या इन्शुरन्स कंपनीला आम्ही 9 कोटी रुपये गेल्या वर्षी भरले, त्यांनी 6 कोटी रुपये क्लेम आलेले मध्ये परत दिले. मी जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केलं की तुम्ही पगारावर सही करताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे की माझ्या समाजातले माझे भाऊ, माझ्या समाजातले माझे भावंड, माझी बहीण किंवा माझे आई वडील अजून ते 600 रुपये अनुदान येईल म्हणून बँकेत वाट बघत बसतायत. ते 600 रुपये अनुदानाची वाट बघितल्याशिवाय त्याची चूल भेटत नाही. त्यांचं अनुदान वितरित केल्याशिवाय मी पगारावर सही करणार नाही असं जिल्हाधिकारी केलं तरी अनुदान या महिन्याला गरीबाला मिळेल अशा प्रकारचं आवाहन केलं. मला सगळ्या जिल्हाधिकारी पत्र मिळाले आणि म्हणून हे विशेष सहाय्य करतात. समाजाचा जो गरीब घटक आहे
त्या गरीब घटकांच्यासाठी जे विविध योजना ज्या आहेत राज्यामध्ये त्या परिणामकारक राबवण्यासाठी तशाच प्रकारचं काम या राज्यामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विशेष सहाय्य विभागाचे हे मंत्री श्री हसन मुश्रीफ यांची ही जाहीर वक्तव्य प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची कार्यशैली नेमकी काय आहे, त्यांचा अभ्यास काय आहे, त्यांचे विचार काय आहेत, त्यांचे प्रयत्न नेमके काय आहेत, हे सारं जाणून घेऊ. मी मंत्री आपल्या गावी अंधारी अशी योजना राबवली होती आणि त्या गावागावामध्ये गेल्यानंतर मी त्यांनी एक वर्षभर ते काम करत होतो. घरोघरी मी गेलो आणि फार विदारक चित्र मला या समाजामध्ये दिसलं. गरीब माणूस हा गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत माणूस हा श्रीमंत होत चाललेला आहे आणि फार मोठी दरी यामध्ये पडत चाललेली आहे. विशेषतः भगिनींच्यामध्ये फार मोठी अनास्था या निमित्ताने आहे. कारण जर 100 महिला जर तुम्ही काढल्या तर 10 महिला भगिनी तुम्हाला अशा दिसतील की दुर्दैवानं तिचा पती वाढलेला आहे, दुर्दैवानं पतीनं सोडलेली आहे, ती दुर्दैवाने विधवा झालेली आहे, परित्यक्ता झालेली आहे, गावामध्ये आलेली आहे. आई वडिलांची माहेरी बघण्याची इच्छा आहे परंतु भाऊ भाऊजोई बघू देत नाही. अशी अनेक उदाहरणं माझ्यासमोर या निमित्ताने आली. भूमिहीन शेतमजुरांचे मोडलेले संसार सावरण्यासाठी शासनातर्फे आम आदमी विमा योजना राबवण्यात येते. राज्यात ग्रामीण भागातल्या भूमिहीन कुटुंबातील लोकांसाठी आम आदमी विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पदरचा एकही पैसा खर्च न करता या भूमिहीन कुटुंबातील लोकांना विमा सुरक्षा प्राप्त होते आहे. आता ही आम आदमी योजना पहिल्यांदा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आहे. 100 रुपये केंद्र सरकार आणि 100 रुपये राज्य सरकार या लाईफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC मार्फत ही योजना राबवली जात होती. सुरुवातीला ही योजना भूमिहीन कुटुंबांसाठीच होती, पण ह्या निकषाचा विस्तार करण्याची गरज भासू लागली आणि त्यासाठी भूमिहीन या संज्ञेची व्याप्ती वाढवण्यात आली, जेणेकरून जास्तीत जास्त गरीब लोकांना ह्या योजनेचा लाभ मिळेल. आणि त्यासाठी 2.5 एकर बागायती असलेले शेतकरी आणि 5 एकर जिरायती असलेल्या शेतकऱ्यांनाही ह्या योजनेद्वारे लाभ देण्यात येतो. या स्कीममध्ये जास्तीत जास्त लोक यावेत म्हणून आपण एक GR मध्ये काढला होता की भूमिहीनाची व्याख्या आपण बदलली. 5 एकर जिरायती आणि 2.5 एकर बागायती आपण धरलं तर खेड्यातील जवळजवळ 60 ते 70% योजना पॉप्युलेशन लोकसंख्या जी आहे ती ह्या स्कीममध्ये बसू शकते. आणि म्हणून आपण वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आपण याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न आपण या योजनेचा विमा योजनेचा करतोय, आम आदमी का विमा योजना. आणि अशा प्रकारे या योजनेची व्याप्ती वाढवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होतं आणि या योजनेद्वारे 3000 कोटींचा लाभ या लाभार्थ्यांना देण्यात येतो. मला वाटते 3000 कोटी रुपयाचा लाभ त्या आम आदमी योजनेमध्ये असल्यामुळं मला वाटते फार मोठा लाभ या राज्यातल्या त्या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना होईल असा मला विश्वास आहे. हा आम आदमी विमा काढण्याची अतिशय सोपी पद्धती आहे. म्हणजे तुम्ही भूमिहीन शेतमजूर असाल किंवा तुमच्याकडे 2.5 एकर बागायती असेल किंवा 5 एकर जिरायती असेल तर तुमच्या कुटुंबातला जो कुटुंब प्रमुख स्त्री किंवा पुरुष जो कोणी असेल त्यांच्या नावानं हा विमा काढला जातो आणि त्यासाठी दरवर्षी 200 रुपये इतका हप्ता असतो आणि हा हप्ता 100 रुपये केंद्र सरकार भरतं आणि 100 रुपये राज्य सरकार भरतं. म्हणजेच फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये संरक्षण मिळतं. पहिल्यांदा ही भूमिहीन शेतमजुरांच्यासाठी होती. पहिल्यांदा आपलं राज्य असं आहे की आपण त्यामध्ये विस्तार केला. 5 एकर जिरायत शेती शेतकऱ्याला आणि 2.5 एकर बागायत शेतकऱ्याचा सुद्धा समावेश आपण केला आणि फार मोठा लाभ या राज्यातील शेतकऱ्यांना होईल. ह्या योजनेसाठी वयाची अट 18 ते 59 इतकी आहे आणि ह्या वयामध्ये किंवा ह्या मुदतीमध्ये जर का कर्त्या पुरुषाचा किंवा स्त्रीचा नैसर्गिक मृत्यू झाला तर ह्या योजनेद्वारे 30,000 रुपये इतकी रक्कम या वारसांना दिली जाते. जर का ह्या कर्त्या पुरुषाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना 75,000 रुपये एवढी मदत ह्या योजनेद्वारे दिली जाते. जर का कायमचं अपंगत्व आलं तरीही 75,000 रुपयाची मदत त्यांच्या वारसांना किंवा त्या माणसाला दिली जाते. किंवा जर का दोन्ही पाय किंवा दोन्ही डोळे निकामी झाले तरीही लाभार्थ्याला 75,000 रुपयाची रक्कम दिली जाते. किंवा जर का एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास
37,500 रुपयाची रक्कम या आम आदमी विमा योजनेद्वारे लाभार्थ्यांना दिली जाते. जो नैसर्गिक मृत्यू पावेल 18 ते 59 वयापर्यंतच्या शेतकऱ्यांना ही योजना राबवली जाणार आहे. जर तो नैसर्गिक मृत्यू पावला तर त्याला 30,000 रुपये, त्याला अपघाती मृत्यू पावला तर 75,000 रुपये, त्याचा अवयव गमावला तर त्याला रक्कम, त्याला कायमचं अपंगत्व आलं तर त्याला रक्कम, 2 मुलापर्यंत 9वी 10वी आणि 11वी 12वी 4 वर्षासाठी महिन्याला 100 रुपये स्कॉलरशिप प्रत्येकी, हे सुद्धा या आम आदमी योजनेमध्ये असल्यामुळं मला वाटतं फार मोठा लाभ या राज्यातल्या या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना होईल असा मला विश्वास आहे. आम आदमी विमा योजनेद्वारे शैक्षणिक लाभही मोठ्या प्रमाणामध्ये दिले जातात. त्यामध्ये पॉलिसी धारकांच्या 9वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या 2 मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते आणि तीही दरमहा 100 रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. आणि इव्हन त्यांच्या 2 मुलांना 9वी ते 11वी पर्यंतचे 100 रुपये स्कॉलरशिप जिवंतपणे सुद्धा ज्याचे लाभ आपल्याला घेता येतील, हाही लाभ आपण त्याच्यामध्ये देण्यात आला. आणि या साऱ्यासाठी शासनातर्फे नियत व्यय राखून ठेवण्यात आलेला आहे. राज्यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग हा समाजातील दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्तर त्यांचा उंचावण्यासाठी म्हणून वैयक्तिक आणि सामूहिक अशा योजना राबवत असतात. याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्याकरता एक नियत व्यय राखून ठेवलेला असतो आणि हा साधारण राज्याच्या बजेटच्या लोकसंख्येप्रमाणे 10.20% इतका सद्यस्थितीमध्ये आहे. यामध्ये साधारण 4,500 कोटीचा हा नियत व्यय आहे आणि याच्यामध्ये या विविध योजना राबवल्या जातात. आम आदमीला विमा सुरक्षा देणारी ही योजना, ह्या योजनेची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये प्रचंड गतीने होते आहे आणि त्यासाठी एक विशिष्ट कार्यपद्धती अवलंबण्यात आलेली आहे. आता यामध्ये शासकीय अधिकारी, विशेषतः तलाठी आणि सर्कल जे आहे त्यांनी फार मोठं काम करण्याची आवश्यकता आहे. वास्तविक गरिबांचं काम आहे, यामधून काय लाभ त्यांना मिळणार नाही, पण ते एक चांगलं काम केल्याचं, आपल्या मुलाबाळांना एक पुण्य लाभण्याचं काम त्यांनी जर केलं मनावर घेऊन, तर मला वाटते लाभार्थी चांगल्या प्रमाणात शोधून काढता येतील. त्यांचं लवकरात लवकर दाखले देणं, ज्यांना दाखला देता येतो त्यांना हो म्हणून सांगणं, ज्यांना देता येत नाही म्हणून ताबडतोबीनं त्यांना नाही म्हणून सांगणं, त्याची कारणं देणं, यामुळे त्यांना हेल्पावटे घालायला लागणार नाहीत आणि यशस्वीरित्या प्रमाणात त्याचा विस्तारी लाभार्थ्यांच्यामध्ये होईल. ही योजना ग्रामीण भागातल्या गरीब शेतमजुरांसाठी आहे. त्यामुळे ह्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गाव कामगार तलाठ्यांचा फार मोठा सहभाग आहे. या योजनेतल्या लाभार्थ्यांची लाभार्थी संख्या वाढवण्यासाठी या सर्व घटकांमार्फत मोठ्या प्रमाणामध्ये शोध मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी गावागावामध्ये दवंड्या पिटण्यात आल्या, फलक लावण्यात आले किंवा ग्रामसभाही घेण्यात आल्या. निरनिराळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. आता ह्या साऱ्या अंमलबजावणीमध्ये कुठे त्रुटी होत्या, कुठे कमतरता होत्या किंवा अडचणीही आल्या, पण या साऱ्यांवर मात करून ही योजना यशस्वीपणे राबवण्यात येते आहे. यासाठी आम्ही सभेद्वारे तसेच माईकवरून दौंडी देऊन सातबारा खाते उतारा चावडीत लोक न्यायला आल्यावर त्यांना सांगितलं. तसेच रेशन जे आपण देतो तेव्हा लोकांचे रेशन अडवले फॉर्मसाठी आणि त्यांचे फॉर्म भरून घेतले. 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला. तसेच गावामध्ये आम्ही कोतवाल, आम्ही परत इतर तरुण मंडळे त्यांना एकत्रित करून आम्ही गावभर फिरलो आणि आम आदमी विमा योजनेचे जास्तीत जास्त फॉर्म भरून घेण्याचा प्रयत्न केला. ही योजना इथं राबवत असताना या गावामध्ये आमच्या ऑफिसच्या माध्यमातून आम्ही सर्वांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करून आत्तापर्यंत एकूण 2,000 खातेदार 4,000 खातेदार आमच्या इथं आहेत. त्यापैकी 800 लोकांचे आम्ही आम आदमी योजनेचे फॉर्म भरून घेतलेले आहेत. गावात असणाऱ्या सर्व शाळांपैकी 3ही शाळेत 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र लिस्ट काढून मुख्याध्यापकांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचे फॉर्म भरून घेतले. आम्ही आम आदमी योजना कशासाठी आहे, त्याचे निकष काय आणि कशा पद्धतीनं राबवली पाहिजे आणि लोकांना याचा कसा फायदा होईल त्याचं सर्वांना समजून सांगायचा निर्णय घेतला. त्या पद्धतीनं फॉर्म भरले. जवळजवळ 450 ते 550 अर्ज आम्ही त्या दिवशी आम आदमीची भरली. आम्ही इथं आम आदमी दिन मेळावा घेतला आणि गावातल्या प्रत्येक घराघरापर्यंत आम्ही ह्याची अनाऊन्समेंट केल्यामुळं
त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आम आदमी विमा योजनेमध्ये लाभार्थी म्हणून नोंद करण्यासाठी नेमकं काय करावं? त्यासाठी तुम्ही तुमच्या गावच्या तलाठी कार्यालयामध्ये जा. तिथे या योजनेचा अर्ज असेल तो अर्ज पूर्णपणे भरून द्या. त्या अर्जाची शहानिशा तलाठी करतील. या लाभार्थी अर्जांसोबत लाभार्थ्यांच्या वयाचा दाखला, रहिवास दाखला, शैक्षणिक दाखला, शिधा वाटप कार्ड तपासून घेणं आवश्यक असतं. एखाद्या म्हणजे लाभार्थीचा जर वयाचा पुरावा नसेल तर आम्ही डॉक्टरांचं सर्टिफिकेट घ्यायला लावतो किंवा निवडणूक ओळखपत्राचं हे करायला लावतो. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर तलाठी कार्यालयातून हे प्रस्ताव तहसील कार्यालयाला सुपूर्द केले जातात. निधी मिळण्यासाठी आपण हे फॉर्म भरल्यानंतर आता हे फॉर्म भरले, हे फॉर्म आम्ही आमच्या ऑफिसला देतो. मग त्यांचं ती लिस्ट करून त्याप्रमाणे त्या विमा कंपनीला ते पाठवतात आणि तिकडनं मग आपल्याकडे ते त्याचे सर्टिफिकेट येतात वाटायसाठी. मग त्या आपण त्यांना बोलून आपण सर्टिफिकेट वाटतो. काही वेळा आम्ही इथं कार्यक्रम घेऊन सर्टिफिकेट वाटल्यात. त्यांची शहानिशा तहसीलदारांकडून केल्यानंतर हे अर्ज LIC कडे सुपूर्द करण्यात येतात. तलाठी छाननी करून सगळे कागदपत्र आमच्याकडे सबमिट करतात. त्यानंतर ते मंडळ अधिकारी ते व्हेरीफाय करतात. त्यांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग पण ते आमच्याकडे यादी येते. ती यादी लिस्ट करून सगळे फॉर्म, त्याचे संबंधित ते जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स ते सगळे आमच्या जवळ ठेवतो आम्ही. ते फॉर्मसुद्धा आमच्या जवळ ठेवतो आणि त्या फॉर्मवरून आम्ही त्या LICला त्यांच्या नमुन्यामध्ये जे काही अपेक्षित त्यांना असतं त्या नमुन्यामध्ये ते सगळ्या याद्या तयार करून सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी असे आम्ही दोन्ही देत असतो त्यांना. आणि त्यांना ते त्या पाठवल्यानंतर ते पुन्हा मग ते त्याने ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याचे सर्टिफिकेट येतात. या तयार झालेल्या विमा पॉलिसी तलाठ्यांकडे पाठवल्या जातात आणि मग तलाठी ते लाभार्थ्यांपर्यंत वितरित करतात. मुलांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठीही एक कार्यपद्धती आहे, ज्यामध्ये मुलांच्या वयाचा दाखला किंवा शैक्षणिक दाखला जो असतो तो त्यांच्या शाळेकडून प्राप्त करून घेण्यात येतो आणि यांची जी शिष्यवृत्तीची रक्कम आहे ती LIC तर्फे थेट या मुलांच्या बँक खात्यामध्ये पाठवली जातात आणि त्यासाठी या मुलांची जिल्हा बँकेमध्ये खाती उघडण्यात येतात. शाळेतून पैसे म्हणजे फॉर्म वगैरे भरून घेतलं, त्याच्यामुळे ही योजना आम्हाला समजली की बाबा हे शिष्यवृत्तीची योजना आहे, चांगली योजना. बँकेत पुस्तक काढायला लावलं, त्या खात्यावर जमा होतील म्हणून त्याला ते पुस्तक काढायला लावलं, खातं उघडायला लावलं, ते पैसे भरून खातं उघडायला लावलं. जर का दुर्घटना घडली ना तर क्लेम सादर करण्यासाठीचीही एक कार्यपद्धत आहे. त्यासाठी तुम्ही सत्वर तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या मृत्यूचा दाखला, विमा पॉलिसी आणि इतर जी कागदपत्र असतील ती तलाठी कार्यालयाला सुपूर्द करा. तलाठी या साऱ्या गोष्टींची शहानिशा करून एक प्रस्ताव तयार करतील आणि ते LICला सादर करतील. पुन्हा एकदा LIC ही सगळी कागदपत्रांची शहानिशा करेल आणि मग जी विम्याची रक्कम आहे ती तलाठ्यांच्या मार्फत लाभार्थ्यांच्या वारसांना दिली जाते. वारसांना त्याचा दिलासा मिळतो. मुलांची शिष्यवृत्ती आहे का नाही, ते एका कुटुंबातील आज शेतमजूर आहे, त्याला जगण्याचं मुश्किल झालं आणि ती जगण्याचं मुश्किल झाल्यामुळे त्याला ती एखाद वेळी आजारपण किंवा अनेक संकट असतात, त्याला उपयोग येते. मुलांचं शिक्षण थांबणार नाही. या योजनेच्या सत्वर अंमलबजावणीसाठी मुश्रीफ साहेबांनी उणे पद्धती सुरू केलेली आहे. अनेक यातली कुटुंब अशी आहेत की त्या अनुदानावरच अवलंबून यांचं चरितार्थ होता आणि मग ते बजेट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी नावाची आपली योजना होती त्यामध्ये असल्यामुळं तो बजेट वेळेवर मिळण्यामध्ये अडचणी येत होत्या. मी पहिल्यांदा निर्णय घेतला की महिन्याच्या महिन्याला हे अनुदान कसं जाईल आणि ह्या गरिबांचा चरितार्थ कसा व्यवस्थित चालेल, यासाठी उणे पद्धतीचा एक शासन निर्णय मी घेतला. जरी पैसे या खात्याचे आले नसले तरी तुझा त्याला ड्रॉ करण्याचे अधिकार आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि यामुळे त्याचा परिणाम असा झाला की महिन्याच्या महिन्याला अनुदान देण्यासाठी आपण त्यांना आता कंपल्सरी केलेला आहे. आणि म्हणून मी सगळ्या राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की स्वतःचा पगार घेत असताना आपलेसुद्धा आई वडील किंवा बहीण भावंड ही या अनुदानावर अवलंबून असलेली आहेत, त्यांचं अनुदान आपण पहिल्यांदा काढू आणि नंतर आपला पगार घेऊ. आता या योजनेची अंमलबजावणी महिला बचत गटांकडे देण्यात येणार आहे. वास्तविक तलाट्याकडून खातेदारांची यादी घेणं, त्याची अंमलबजावणी करणं हे आता महसूल अधिकाऱ्यांना शक्य होणार नाही, पण आपण बचत गटांना यामध्ये आता समावेश केलेला आहे. आता शासन निर्णय झालेला आहे.
बचत गटाची निवड ही DRDA करतील. महिला आमच्या भगिनी ज्या बचत गटाच्या आहेत त्या गावोगावी जातील, तलाट्याला भेटतील, त्याचे फॉर्म भरतील, LIC मध्ये दाखल करतील. त्यांनासुद्धा आपण शुल्क देण्याचं सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये घेतलेलं आहे. या योजनेमुळे आम्ही जगू शकतो, आमच्या मुलांना शिकवू शकतो, त्यांचं जीवन घडवू शकतो, इतकं बळ किंवा आत्मविश्वास ह्या साऱ्या मातांमध्ये आलेला आहे. मुलांनी खूप शिकावा अशी माझी इच्छा आहे. ही योजना अतिशय उत्तम आहे, कारण आता एक वेळेस 1 रुपया सुद्धा फी भरायसाठी नसते. मग पुस्तकाचा खर्च थोडाफार तरी त्याचा हलका झाला. ते पैसे मिळालेत का नाही, आता पोरांना मी शिकवू शकतो. संसारामध्ये आपल्या धन्याची साथ तुटल्यानंतरही भक्कमपणे सावरणाऱ्या या माता भगिनी आपण पाहिल्या. शिक्षणाप्रती त्यांची जागरूकता आपण बघितली. कष्टाने भारलेलं हे आयुष्य जगण्यामधला एक आत्मविश्वास आपण बघितला. आणि या साऱ्याला आधारभूत ठरली ती आम आदमी विमा योजना. तलाठ्यांच्या माध्यमातून, ग्रामसेवकांच्या माध्यमातून या योजनेची भरपूर तशी प्रसिद्धी केलेली आहे. परंतु तरी देखील एक माझं आवाहन आहे की असं जर कुणी गरजू व्यक्ती असेल आणि त्याला अजूनही या योजनेचा लाभ मिळत नसेल, ती दारिद्र्य रेषेखालची असेल, वृद्ध असेल, कमावती नसतील त्याच्या घरामध्ये कुणी, तर अशा लाभार्थ्यांना शोधून या योजनेचा फायदा त्यांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा समाजातल्या गरीब माणसाला, ज्यांचा संसार मोडलेला आहे, अशा सर्वसामान्य माणसाला उभं करणं, त्यांना उदरनिर्वाहामध्ये शासनानं मदत करणं, ही भूमिका शासन निश्चितपणानं वाटली. आपल्या समाजाचा घटक असलेल्या या दुबळ्या जीवांना आपणच सावरायला पाहिजे. त्यासाठी ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला हा आजचा जनता दरबार होता. हा जनता दरबार आपल्याला कसा वाटला ते लवकरात लवकर तुम्ही आम्हाला कळवा. तुमचे विचार असतील, तुमच्या सूचना असतील किंवा मनोगत असतील, तेही तुम्ही लवकरात लवकर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. ह्या आमच्या ईमेल ID वरती आपण आपले विचार किंवा अभिप्राय तर लवकरात लवकर कळवाच. त्याचबरोबर आपल्या भागामध्ये असे काही प्रयोग असतील, योजना असतील, उपक्रम असतील ज्याची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे, त्याची माहिती तुम्ही आमच्यापर्यंत लवकरात लवकर कळवा. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं. ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबार हे आता आपण एक विश्वासार्ह व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. या माहितीचा उपयोग आपल्या रोजच्या जगण्यामध्ये नक्कीच आपल्याला होत असतो आणि त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण हा जनता दरबार बघणं आवश्यक आहे. आपण दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरती या जनता दरबारमध्ये भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामध्ये सह्याद्री वाहिनीवरती जनता दरबारामध्ये आपण भेटतच असतो. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारामध्ये सामील व्हा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.